आयटक आशा स्वयंसेविका संघटनेचा यवतमाळ जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा. शहीद दिनाचं औचित्य साधत प्रशासकीय धोरणांचा तीव्र निषेध. 22 महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्याची मागणी. शहीद दिनाचं औचित्य साधून आज आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीनं यवतमाळ जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. कॉम्रेड दिवाकर नागपुरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चानं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतले. प्रमुख मागण्या अशा: कोरोना भत्ता. शासन निर्णयानुसार आशा स्वयंसेविकांना 22 महिन्यांचा प्रति महिना 1000 रुपये थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता त्वरित मिळावा. थकीत मानधन. ऑक्टोबर 2025 पासूनचे थकीत मानधन आणि विविध योजनांचे कुष्ठरोग क्षयरोग सर्वेक्षण पैसे तातडीनं अदा करावे. मोबाईल व डेटा. ऑनलाईन कामासाठी 5G मोबाईल आणि डेटा पॅक मिळेपर्यंत कामाची सक्ती करू नये. सेवा सुविधा. शासकीय सेवेत कायम करून 25,000 रुपये मानधन द्यावे. निवृत्तीचे वय 65 वर्ष करावे आणि प्रसूती रजा लागू करावी. प्रशासकीय संभ्रम. संघटनेचा आरोप आहे की एकाच शासन निर्णयाचा अर्थ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वेगळा आणि आशा स्वयंसेविकांसाठी वेगळा काढला जातोय. इतर कर्मचाऱ्यांना 22 महिन्याचा भत्ता मिळाला, मात्र आशांना केवळ 1 महिन्याचा भत्ता देऊन बोळवण करण्यात आली आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रशासनानं ग्रामविकास विभागाकडून तातडीनं गाईडलाईन्स मागून हा विषय निकाली काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आयटक संघटनेनं दिलाय. संपादक सय्यद मतीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.